बऱ्याचदा आपण केक बनवतो, पण काही वेळेस काय होतं, प्रमाण कधी कधी कमी जास्त होऊन जातो आणि आपला केक बिघडतो. तर या पद्धतीने तुम्ही केक बनवाल तर तुमचा केक नक्कीच सुपर स्पॉन्जी असं सॉफ्ट केक तयार होईल. तर नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं वैशाली हाऊस ऑफ क्रिएशनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं आपण केक बनवणार आहोत, स्पॉन्ज केक. तर त्यासाठी इथं मी टीन घेतलेला आहे आणि आपल्याला तो तेल लावून ग्रीस करून घ्यायचा आहे. आणि वरनं 1 चमचा इतकं प्रीमिक्स टाकलं आहे मी. ते पूर्ण टीनला आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर संपूर्ण टीनला ते पसरलं पाहिजे अशा पद्धतीने. तर इथं मी टीनला प्रीमिक्स लावून घेतलं आहे, ते साईडला ठेवून देऊया. आणि इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 कप इतकं प्रीमिक्स. हा माझा 200 ml चा कप आहे. त्या कपाने मी 1 कप आणि आणखी पाव कप इतकं प्रीमिक्स घेतलं आहे. व्हॅनिला प्रीमिक्स आहे हे. आणि त्यानंतर आपल्याला 1 टीस्पून इतकं इसेन्स टाकायचं आहे. मी इथं पायनॅपल इसेन्स टाकलं आहे. आणि 2 टेबलस्पून इतकं तेल टाकायचं आहे. आणि पाऊण कप इतकं दूध टाकलं आहे. तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इसेन्स वापरू शकता. तर इथं बॅटर बनवून तयार आहे. तर मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया चांगलं. अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर पाहिजे, रिबन कन्सिस्टन्सीचं. तर त्यामध्ये मी काही चॉप ड्रायफ्रूट टाकणार आहे आणि त्याच पद्धतीने टूटी फ्रुटी टाकायची. छान लागते ती केकमध्ये आणि त्याचा स्वीटनेस देखील केकमध्ये येतो. आणि इथं छान असं मिक्स करून घेऊया. इथं मी कलर वापरलेला नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कलर देखील वापरू शकता. तर हे बॅटर आता आपण या ग्रीस केलेल्या टीनमध्ये ओतून घेऊया. अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. जास्त घट्ट बॅटर असेल तर तो केक हार्ड होतो आणि जास्त पातळ असेल तर तो खूपच असा लूज होऊन जातो. त्यामुळे याच कन्सिस्टन्सीचं बॅटर ठेवून आपल्याला केक तयार करायचा आहे. तर इथं मी 2 ते 3 वेळा टॅप करून घेतलं आहे. आणि वरनं आपण उरलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता. इथं मी काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेत आणि काही टूटी फ्रुटी पण वरनं टाकून घेऊयात. पुन्हा एकदा टॅप करून घेते आणि आपला टीन तयार आहे केक बेक होण्यासाठी. तर इथं मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये एक रिंग ठेवली. त्यामध्ये आपण हा टीन ठेवून देऊया. आणि कुकर अगोदर मी गरम करून घेतला होता. प्रीहीट करून घ्यायचं आपल्याला. आणि वरनं झाकण लावूया. त्याची रिंग आणि शिट्टी दोन्ही पण काढून घेतलेली आहे. आणि झाकण बंद करून 30 ते 35 मिनिटासाठी केक बेक करून घेऊया. 30 ते 35 मिनिटानंतर चेक करून बघूया. इथं मी टूथपिकने चेक करून बघते. इथं तुम्ही बघू शकता केक पूर्णपणे बेक झालेला आहे. आणि मी इथं थंड करून घेते केक. थोड्या वेळासाठी थंड करून घेऊया. आणि थंड झाल्यानंतर सुरुवातीला आपण त्याच्या कडा सैल करून घेऊ, म्हणजे केक इझिली डिमोल्ड होतो. बघू शकता मस्त असा केक तयार झालेला आहे. छान असा फुगला आहे तो केक. आणि स्पॉन्जी पण बघा किती छान झाला आहे. आता आपण इथे कट करून बघूया. इझिली असा कट होतोय, अजिबात हार्ड नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे केकला. सुपर स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.